नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आधुनिक काळाची आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्य शिक्षकांनी निर्माण करावीत. राष्ट्रपती. मुंबई महानगरपालिकेचा 33,514 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. मुंबईकरांवर 4 नवे कर. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर लवकरच बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्धार. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत राज्याच्या महिला संघाला सुवर्ण पदक. नमस्कार. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. जगभरात शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या 39व्या केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात सुरुवात झाली. त्या परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. देशातल्या विद्यापीठांनी निवडीवरती आधारित पतप्रणाली अवलंबावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जागतिक स्तरावर सध्या काय बदल होत आहेत त्याची योग्य ती दखल घेऊन आपल्याकडच्या उच्च शिक्षणात त्या बदलांचा अंतर्भाव व्हावा असं सांगून राष्ट्रपती म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी होताना दिसते. ती वाढवण्याची आवश्यकता आहे, कारण वाचनामुळेच विचारांची क्षितिज विस्तारतात आणि सामाजिक तसंच सांस्कृतिक अभिसरण अधिक वेगानं होतं. भारतीय संस्कृतीची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली तर समर्थ भारताच्या दृष्टीनं ते उपयोगीच ठरेल असं ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. प्रचार संपायला केवळ काही तास उरले असताना सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दिल्लीमध्ये स्थिर सरकार केवळ भाजपाच देऊ शकतं, म्हणून लोकांनी भाजपा उमेदवाराला बहुमतानं निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत केलं. भरघोस मतदान करून दिल्लीकरांनी आपली जागरूकता दाखवून द्यावी असंही ते म्हणाले. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं काल आपलं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं. या डॉक्युमेंटमध्ये 35 मुद्द्यांचा समावेश आहे. देशातल्या तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरं केलं नाही. मेक इन इंडिया या अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज एका प्रचार सभेत केला. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होत असताना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जनमत किंवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचा 33,514 कोटी रुपयांचा आणि 2 कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प आयुक्त सीताराम कुंटे यांनी आज सादर केला. आगामी काळात जकात कर बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसुली आणि भांडवली खर्च भागवण्याकरता आयुक्तांनी मुंबईकरांवर 4 नवीन करांचा बोजा टाकला आहे. गलिच्छ वस्त्यांवर मालमत्ता कर, वाहतूक उपकर, अग्निशमन उपकर आणि स्वच्छता उपकर असे 4 कर आता मुंबईकरांना द्यावे लागणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी आयुक्तांनी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. रस्त्यांच्या सुधारणांसाठी 3,875 कोटी, सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी 200 कोटी, पूल आणि उड्डाणपूल याकरता 670 कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवण्याकरता 13 कोटी आणि मुंबईतल्या उद्यानांच्या विकासाकरता आयुक्तांनी 39 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. गारगई, पिंजाळ आणि दमणगंगा प्रकल्पांसाठी 140 कोटी रुपये आयुक्तांनी देऊ केलेत. मुंबईचा चेहरा मोहरा पालटण्याच्या दृष्टीनं विशेष पावलं उचलल्याचं या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. गुजरातचे माजी पोलीस प्रमुख पी.सी. पांडे यांना तुलसीराम प्रजापती ह्याला बनावट चकमकीत ठार केल्याच्या खटल्यातून आज मुंबईच्या सीबीआय न्यायालयानं मुक्त केलं. प्रजापती हा कुख्यात सोहराबुद्दीन शेख याचा साथीदार होता. सोहराबुद्दीन हा 2005 साली चकमकीत मारला गेला. सोहराबुद्दीन आणि प्रजापती यांना चकमकीत मारल्याप्रकरणी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना गेल्याच महिन्यात सीबीआय न्यायालयातून निर्दोष ठरवून मुक्त केलं होतं. त्यांना या प्रकरणात राजकीय हेतूनं गोवण्यात आल्याचं नंतर स्पष्ट झालं. सोहराबुद्दीन चकमक प्रकरण सप्टेंबर 2012ला सीबीआयच्या विनंतीवरून मुंबईच्या न्यायालयात वर्ग करण्यात आलं. 2013 साली सोहराबुद्दीन आणि प्रजापती या दोघांचे खटले सर्वोच्च न्यायालयात एकत्रित केले.
राज्यातल्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्याच्या तिजोरीतून देण्याचा पहिला टप्पा सुरू केलाय. तसंच कर्जाचं पुनर्वसन FRP प्रमाणे उसाला भाव देण्याचं काम केंद्र सरकार करणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं. उस्मानाबाद इथं आयोजित भाजपा सदस्यता नोंदणी अभियानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीत किंवा अपघातात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला 1 लाखाऐवजी 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात येईल असं ते म्हणाले. तसंच देशात 80 लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त असल्यामुळे ती आपण निर्यात करणार असून त्यासाठी प्रतिटन 4,000 रुपये अनुदान देणार असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार हे फक्त आश्वासनांचं सरकार असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. सोलापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही देशात मात्र महागाई कमी होताना दिसत नाही. आता पुन्हा दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं महागाई आणि काळ्या पैशाच्या विषयाला मोदी यांनी हात घातलाय. मात्र गेल्या 9 महिन्यात कोणतीही ठोस कृती सरकारनं केली नाही. यावेळी दिल्लीत काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्यातले अवैध कत्तलखाने आणि गोमांस विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. गोमांस विक्री आणि त्याची वाहतूक बंद करण्यात यावी तसंच गोवंश हत्याबंदी कायदा करण्यात यावा यासाठी या आंदोलनात सर्व हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातल्या शहादा, नवापूर, तळोदा इथंही बंद पाळून निदर्शनं करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबारमध्ये कालपासून उपोषण पुकारलं होतं. आज उपोषणाची सांगता करण्यात आली तर उद्या शहरात परिषदेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर राज्य सरकार लवकरच बंदी आणणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजच्या जागतिक कर्करोग दिनानिमित्तानं मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. त्यामुळे गृह तसंच शिक्षण विभागाच्या सहकार्यानं तंबाखू आणि पान मसाला विक्रीवर बंदी घालण्यात येईल असं ते म्हणाले. कर्करोगाचं जे प्रमाण 20 वर्षांपूर्वी होतं तेच प्रमाण आजही आहे. त्यामुळे कर्करोगाबाबतची जनजागृती व्यापक प्रमाणावर करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर पंजाब सरकारनं तंबाखूवर लावलेल्या कराचे परिणाम स्पष्ट झाल्यावर पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही तंबाखूवर कर लावण्याचा विचार केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूरमध्ये स्वामी विवेकानंद रुग्णालयात नव्यानं सुरू केलेल्या कर्करोग विभागात आज मौखिक कर्करोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्करोगग्रस्तांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. डॉक्टर श्याम सोमानी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. कोल्हापूर जिल्ह्यात कर्करोगाच्या जनजागृतीसाठी रन फॉर कॅन्सर फ्री वर्ल्ड या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. केवळ तंबाखू सेवनानंच नाही तर फास्ट फूड आणि अन्य कारणांमुळेही आता कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पवार यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गेले 5 दिवस राज्य तमाशा ढोलकी फड महोत्सवाचं आयोजन नवी मुंबईत वाशी इथं करण्यात आलं होतं. या महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी विक्रमी हजेरी लावून उत्स्फूर्त दाद दिली. आज संगीता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगावकर पुणे यांच्या तमाशानं त्याची सांगता झाली. महोत्सवाचं उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार नरेंद्र पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या शनिवारी झालं होतं. यावेळी भीमाभाऊ सांगवीकर यांना तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी प्रभा शिवणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार भीमाभाऊंना प्रदान करण्यात आला. 5 लाख सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज 4थ्या दिवशी नेमबाजी स्पर्धेत राज्याच्या महिला संघानं सुवर्णपदकाची कमाई केली. तत्पूर्वी भारत तोलन स्पर्धेत 69 किलो वजनी गटात मणिपूरच्या गीता देवीनं सुवर्णपदकाची कमाई केली तर 25 मीटर स्टँडर्ड शूटिंगमध्ये पुरुष गटात गुरुप्रीत सिंगनंही सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्याचबरोबर सांघिक प्रकारात 25 मीटर शूटिंगमध्येच सेना दलानं सुवर्ण कामगिरी केली. 20 सुवर्णपदकं पटकावत सेना दलानं प्रथम क्रमांक पटकावलाय. 19 सुवर्णपदकांसह हरियाणा दुसऱ्या स्थानावर असून 11 सुवर्णपदकांची कमाई करणारा महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या स्थानावरती आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी काय आहे ती. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे.
येत्या 36 तासात राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान सेल्सिअस अंशामध्ये मुंबई कमाल 34 किमान 17, नागपूर 32-14, पुणे 31-13, औरंगाबाद 31-16, नाशिक 31-14, कोल्हापूर 31-17, रत्नागिरी 36-18, सोलापूर 34-16 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 16 अंश सेल्सिअस. आता तापमानानंतर पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. आधुनिक काळाची आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्य शिक्षकांनी निर्माण करावीत. राष्ट्रपती. मुंबई महानगरपालिकेचा 33,514 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. मुंबईकरांवर 4 नवे कर. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर लवकरच बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्धार. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत राज्याच्या महिला संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन इथलं निवासस्थान खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं कालच घेतला. गेले वर्षभर सुरू असलेल्या या निर्णय प्रक्रियेमागे तत्कालीन आमदार आणि विद्यमान सांस्कृतिक तसंच शालेय आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची महत्त्वाची भूमिका होती. या स्मारकासंबंधी तसंच सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रात राज्य सरकार राबवत असलेले विविध उपक्रम आणि शासनाची ध्येय धोरणं याबाबत माहिती देण्यासाठी मंत्री विनोद तावडे यांना रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.